नमस्कार मित्रांनो, आपण मागचा जो व्हिडिओ होता मागच्या व्हिडिओमध्ये UAPA संदर्भात एक न्यूज बघितली होती. त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन आणि जो अभ्यास आहे आपण तो करतो आहे. UAPAचा कन्व्हिक्शन रेट इतका कमी काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. UAPA म्हणजे काय? अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. ठीक आहे. याचा जो कन्व्हिक्शन म्हणजे रेट आहे, म्हणजे दोषसिद्धी दर, मागच्या वेळेस आपण ह्या टर्म सर्व बघितल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावर केवळ 6% इतका कमी आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये तर तो 1% सुद्धा कमी आहे. NCRBच्या 2016 ते 2022 मधील आकडेवारीनुसार 94% खटल्यांमध्ये आरोपी शेवटी निर्दोष सुटका होते. ठीक आहे. आरोपींची शेवटी काय होते? निर्दोष सुटका होऊन जाते किंवा त्यांना सोडून दिलं जाते. या कमी दोषसिद्धी दराची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. काय कारणे आहेत? कायद्यातील संदिग्धता, म्हणजे ॲम्बिग्विटी इन लॉ म्हटलं जातं त्याला. ॲम्बिग्विटी इन लॉ. कायद्याच्या सेक्शन 15 अंतर्गत दहशतवादी कृत्य म्हणजे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीची व्याख्या स्पष्ट नाही. ही व्याख्या खूप व्यापक आणि गुंतागुंतीची असल्यामुळे अनेकदा तपास यंत्रणांना न्यायालयात ठोस पुरावे सादर करणे कठीण जाते. दुसरं जो याच्यात कारण आहे ते म्हणजे संथ तपास प्रक्रिया, स्लो इन्व्हेस्टिगेशन. आकडेवारीनुसार UAPAच्या निम्म्या म्हणजे अर्ध्या प्रकरणांमध्ये तपास 3 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असतो. अनेकदा कोर्टानेही तपासात जो विलंब होतो त्याबद्दल पोलिसांना फटकारले आहे. नंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे प्रतिबंधात्मक अटकेचा वापर. काय म्हणतात त्याला? प्रिएम्प्टिव्ह अरेस्ट ज्याला म्हटलं जातं. प्रतिबंधात्मक अटक म्हणजे प्रिएम्प्टिव्ह अरेस्ट. या कायद्यानुसार NIA काय करतं? आरोपीला चार्जशीट दाखल न करता 180 दिवसापर्यंत कोठडीत ठेवू शकते. किती दिवसापर्यंत ठेवू शकते? 180 दिवसापर्यंत ठेवू शकते. ठीक आहे. अनेकदा ठोस पुराव्यांचा अभाव असतानाही केवळ संशयावरून किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवले जाते, परंतु खटल्याच्या वेळी असे आरोप सिद्ध जे आहेत ते होत नाही. अधिकारवादाचा वापर आणि टीका. टीकाकारांच्या मते सरकारकडून अनेकदा विरोधातील आवाज दाबण्यासाठी किंवा राजकीय कारणासाठी या कायद्याचा गैरवापर केला जातो. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर आधार कमकुवत असल्याने दोषसिद्धी काहीही होत नाही. पुराव्यांची कमतरता. अनेक खटले हे केवळ फाल्स अलार्म्स किंवा गुप्तचर संस्थांच्या यंत्रणांच्या प्राथमिक माहितीवर आधारित असतात. ठीक आहे. आणि दीर्घकाळ चालणाऱ्या खटल्यांमध्ये साक्षीदार किंवा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अभावामुळे आरोपींची निर्दोष जे आहे ती सुटका होते. थोडक्यात कडक तरतुदींमुळे आरोपींना जामीन मिळत नाही आणि ते अनेक वर्ष तुरुंगात राहतात, परंतु ठोस कायदेशीर पुराव्यांअभावी म्हणजे जे पुरावे आहेत ते त्यांचा अभाव असल्यामुळे शेवटी हा दर अत्यंत कमी राहतो.